मी पूजा. तर आज ना मला पेपर कटिंग करायची होती. ब्लाऊजवरतून माप कसं घेऊन आपण पेपर कटिंग करू शकतो. अगदी सोपी पद्धत आहे. जे कोणी नवीन वगैरे शिकताय त्यांच्या पटकनच दिमागात बसेल अशी माझी पद्धत आहे. तर माझी पद्धत जी आहे ना मला सोपी वाटली म्हणून तुमच्यासोबत पण शेअर करावी म्हटली. त्याच्यासाठी आपला जो व्हिडिओ आहे ना स्किप न करता पूर्ण बघा. तर चला मग. तर इकडे मी अस्तरचं ब्लाऊज घेतलेलं आहे. त्याची हुक वगैरे लावून घेतले. त्यानंतर इकडे व्यवस्थित आपल्याला हे करून घ्यायचं आहे फिनिशिंग सोबत. त्यानंतर इकडे पाठीची उंची घ्यायची आपल्याला. पहिल्यांदा पाठीची उंचीच घ्यायची आहे. तर इकडे ना शिवली पाठीची उंची आहे 13 इंच. तर त्याच्यात आपल्याला 1.5 इंच मार्जिन करायचं आहे. जर हे असेल तर 1.5 किंवा 1 इंच बी करू शकतात तुम्ही. अस्तरच्याला 1 इंच आणि बिगर अस्तरचं असेल तर 1.5 इंच घेऊ शकता. त्यानंतर आपलं इकडे जे माप होतं ना छातीचं 7 होतं आणि जे शिवून पूर्ण झालं होतं ते 9 इंचचं माप होतं. म्हणजे 9.5चं मी इथे घेत आहे. 2.5 इंच मी शिलाई मार्जिन शिवत आहे. जास्त एक्स्ट्रा घेत आहे. त्यानंतर इकडे लगेच आपल्याला कटोरी पण घ्यायची आहे. तर कटोरी जी आहे ना 4.5ची आहे. त्यानंतर बाही लांबी आहे 4.5 आणि फिटिंग आहे 5 इंच बाहीची. त्यानंतर पूर्ण आपण ब्लाऊज चेक करूयात. जे चेस्टचं माप आहे ते 28 आहे. म्हणजे 28 चौथा भाग म्हणजे 7 इंच बरोबर आहे. त्याच्यानंतर मी 2.5 इंच ह्याच्यात मार्जिन केलेलं आहे. तर इकडे लगेच पेपर घेतला मी. पेपर आपल्याला डबल फोल्ड करून घ्यायचा आहे आणि बंद बाजू आपल्याकडून ठेवायची आहे. खुली बाजू तिकडनं ठेवायची. त्यानंतर इकडे मी 13 होती ना त्याच्यात 1.5 इंच घेतलेला आहे. 14.5 इंच मी पाठीची उंची घेतली. त्यानंतर मी इकडे छातीचं माप 9.5 टाकलेलं आहे. त्यानंतर असला आपल्याला चौकोनी वगैरे डब्बा भरून घ्यायचा आहे. त्यानंतर इकडे लगेच गळ्याचा भाग टाका. पुढील गळा 2.5 इंच आणि खाली 5.5. 30च्या अलीकडे जे मापं असतील त्यांना आपल्याला 5.5च घ्यायचं आहे आणि 30च्या जर पुढे जे मापं असतात त्यांना आपल्याला 6 किंवा 6.5 तुम्ही घेऊ शकतात. 30च्या अलीकडच्या मापांना आपल्याला 5.5च घ्यायचं आहे. तर इकडे गळा वगैरे टाकून घेतल्यानंतर इकडे पण 5.5च घ्यायचं आहे. त्यानंतर इकडे पण असा चौकोनी असा डब्बा बनवून घ्यायचा आहे आपल्याला. खूप सोपी पद्धत आहे. त्यानंतर इकडे लगेच 1 वर आणि 1.5 वर 2 निशाण बनवायचे आहेत आपल्याला इकडे. तर हा झाला आपला मोंढा. त्यानंतर लगेच इकडे क्रॉसपट्टी टाकायची आहे. तर गळ्याच्या बाजूकडून आपल्याला 3 इंच 3.5 इंच करायची आहे आणि मोंढ्याच्या बाजून आपल्याला 3 इंचची क्रॉसपट्टी घ्यायची आहे. तर अशा प्रकारे क्रॉसपट्टी झाली. त्यानंतर पेपर असा मी सरळ करून घेतला माझ्याकडून. त्यानंतर इथे आपल्याला 4.5च कटोरी टाकायची आहे जेवढी आहे तेवढी. नंतर आपल्याला कटोरी वाढवायची आहे 1.5 इंच. त्यानंतर वरतून जे मोंढ्याच्या साईड आहे तिकडनं मी 2.5 इंच घेत असते. मोठा साईज असेल तर तुम्ही 3 इंच बी घेऊ शकता. 2.5 वरती एक टिक करून आपल्याला कटोरीचा गोल असा आकार द्यायचा आहे. त्यानंतर इकडे पेपर कट करायला घेतला मी. तर मोंढ्याच्या साईडने जे वरती आपण 1.5 वर टिक केली आहे ना आधीवर तिकडनं आपण कट करून घ्यायचा आहे. तुम्ही एक्स्ट्राचा जी पेपर आहे ती कट करून घेते म्हणजे तुम्हाला पण व्यवस्थित समजेल. त्यानंतर आपल्याला वरचा जो भाग आहे मोंढ्याचा एका साईड तो एक वर जो टिक केला ते पण गोलाकारात कट करून घ्यायचा आहे 0.5 इंचाचा जो. तर इकडे बघू शकता 2 बाजूचा आपला पेपर तयार आहे. मी तुम्हाला खोलून दाखवत होती. तर इकडे लगेच आपल्याला गळ्याचा भाग जो आहे तो बी कट करून घ्यायचा आहे. लवकर असं दिमागात बसेल असे मी तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे. खूप सोपी पद्धत आहे. तुम्ही पण लक्ष देऊन तुम्ही जर बघितलं ना तुम्हाला समजेल. तर इकडे 2 भाग झाले होते. तर इकडचा आपला जो पाठीचा भाग आहे तो कट करून बाजूला ठेवून द्यायचा आहे. तर हा भाग मी जे आहे ना बाजूला ठेवून दिला. त्यानंतर इकडे लगेच क्रॉसपट्टी कट करून घेतली. त्यानंतर लगेच कटोरी बी कट करून घ्यायची आहे आपल्याला अशा प्रकारे. इकडे आपले झाले. आता आपल्याला लगेच इकडे पाठीचे जे आपल्याला जेवढी पाठीची पाहिजे पट्टी तेवढी आपण ठेवू शकतो. तर म्हणजे इथे 4ची मी 0.5 इंच एक्स्ट्रा घेतलेली आहे. 4.5 घेतलं आहे. त्यानंतर 2.5चाच गळा घेत असते मी. त्यानंतर वरतून हे करून गोल आकार देऊन मी कट करून घेतलं आहे व्यवस्थित अशा प्रकारे. 0.5 इंचावर तुम्ही आकार देऊ शकतात गोल. त्यानंतर व्यवस्थित कट वगैरे करून घेतला. तर आता आपल्याला इकडे कटोरी पण वाढवायची होती. तर अशा प्रकारे इकडे आपला कट झालेला आहे गळा. तर लगेच इकडे कटोरी मी वाढवायला घेतलेली आहे. तर आपल्याला 1.5 इंच कटोरी वाढवायची आहे. दोन्ही साईडनं 1.5 इंचावर मार्किंग करायचं आहे आपल्याला. आपण ब्लाऊजवरतून जेवढी कटोरी आहे तेवढीच घ्यायची. नंतर आपल्याला कोणत्याही प्रत्येक साईजच्या ब्लाऊजची तुम्ही अशा प्रकारेच कटिंग करू शकता. त्यानंतर दोन्ही साईडने मी 1.5 इंचावर मार्किंग केली. त्यानंतर आपल्याला कटोरीचं सेंटर काढायचं आहे. तर कटोरीचं सेंटर इथं 4.5ची कटोरी होती ना तर त्याचं 2.25चं सेंटर येतं. तर सेंटरमधून पण खाली आपल्याला 1.5 इंचावर मार्किंग करायची. त्यानंतर अशा प्रकारे आपण व्यवस्थित कटोरीचा आकार देऊन घेऊयात. त्यानंतर इकडच्या साईडने आपल्याला थोडं 0.5 इंचावर असं गोल आकार द्यायचा आहे. तिकडे बघू शकता आकार वगैरे दिला गेला. त्यानंतर व्यवस्थित कट वगैरे करून घेत आहे. तर अशा प्रकारे आपली कटोरी पण तयार होती इथे वाढवलेली कटोरी. त्यानंतर आता बाहीच काढायचं होतं बाहीचं पॅटर्न. त्यासाठी मी ते पेपर घेतला आहे. तर आपली जी बाही आहे ना 4.5 कंप्लीट शिवून होती. त्यानंतर 0.5 इंच मी इथे वाढवलं आहे. तर 0.5 इंच 5 इंच बाहीची उंची 5 इंच. त्यानंतर आपल्याला छातीचं माप घ्यायचं आहे. तिकडे 9.5 मी छातीचं माप टाकलेलं आहे. मी थोडंसं एक्स्ट्राच घेत असते.
तर त्यानंतर असा चौकोनी डबा करून घेतला मी. छातीचं माप 9.5 टाकलं आणि बाहीची उंची जी आहे ना 5 टाकलेली आहे. त्यानंतर बाकीचा एक्स्ट्राचा पेपर आहे ते कट करून घेतला मी अशा प्रकारे. तर आपल्याला इथे वरतून ना 2.5 वरती टिक करायचं आहे. साईज मोठा असेल तर तुम्ही 3 वर बी करू शकतात. तर इथे मी 2.5 वरती टिक केलेला आहे. त्यानंतर आपल्याला इकडनं गोल असा आकार टाकायचा आहे. थोडासा मच्छी आकारमध्ये. मला बी एवढा अजून परफेक्ट हा जमत नाही, पण बरोबर येतो, एवढा काही होत नाही तो आकार. तर अशा प्रकारे मी आकार टाकून दिला. त्यानंतर आपल्या बाहीची जी फिटिंग आहे ना ती टाकायची. बाहीची फिटिंग आपल्याला कंप्लीट 5 आहे. त्यानंतर 1.5 इंच आपल्याला एक्स्ट्रा शिलाई मार्जिनसाठी घ्यायचं आहे. तर इकडे 1.5 इंच मार्जिन शिलाई मार्जिनसाठी घेतले मी. त्यानंतर बाही वगैरे कट करायला घेतली. तर अशा प्रकारे कट करत आहे. तर हा झाला आपला पुढचा खोल भाग झाला. त्याच्यामध्ये 1/2 इंच आपल्याला कट करून द्यायचं आहे. चला आपल्या इथं बाही पण तयार होती. खूप सोपी पद्धत आहे. तर इकडे जे काही पॅटर्न काढले ते तयार आहे. तुम्हाला पण असेच ब्लॉग बघायला आवडतील का मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर तुम्हाला पेपर कटिंग कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा. मी जशी ज्या पद्धतीने करते त्याच पद्धतीने दाखवलं आहे. तुम्हाला अजून प्रिन्स कट वगैरे ते पण बघायला आवडेल का मला ते पण सांगा. तर मी अजून तुमच्या ह्याच्यावर व्हिडिओ बनवेल. तर चला आजचा ब्लॉग इथेच थांबवते. आवड असेल तर सबस्क्राईब करा. चला भेटूयात अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.